तसं बघायला गेलं तर नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण अनेक रिझोल्यूशन करत असतात। त्यातलं सर्वात पॉप्युलर रिझोल्यूशन म्हणजे जिम लावणं, व्यायाम करणं। जर तुम्ही सुद्धा जिम लावून स्वतःचं आरोग्य तंदुरुस्त आणि शरीर पिळदार करण्याचं रिझोल्यूशन घेत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपण तंदुरुस्त कसं व्हावं, 30 दिवसात वजन कसं कमी करावं याबद्दल बोलणार नाही आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिम आणि व्यायामाचा शोध कसा लागला, माणसाने वजन उचलून वजन कमी करण्याची पद्धत कधीपासून सुरू केली, भारतातील आणि जगातील पहिली जिम कोणती, हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आता व्यायाम कधीपासून मानवाच्या जीवनशैलीचा भाग बनला याबद्दल काही ठोस पुरावे नाहीत, पण तरीही बघायचं झालं तर व्यायामाची सर्वात जुनी नोंद ही इसवी सन पूर्व 2000 म्हणजेच 4000 वर्षांपूर्वी आढळते। त्यावेळी इजिप्शियन संस्कृतीने ॲक्रोबॅटिक्स आणि फिटनेस प्रशिक्षणाची सुरुवात केली होती। इजिप्शियन संस्कृतीत ॲक्रोबॅटिक्सला फक्त मनोरंजन आणि खेळ म्हणून पाहिलं जात होतं आणि त्यामध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी त्याची योग्य प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं। त्यामुळे शरीराच्या वजनावर आधारित व्यायाम पद्धती सुरू करण्यात आल्या। पण या काळात फक्त इजिप्तच्या लोकांनाच व्यायामाचं महत्त्व कळलं नव्हतं, तर याच काळात चीनमध्ये कुंगफूची प्रॅक्टिस सुरू झाली होती, ज्याचा उपयोग आत्मसंरक्षण, शिकारी आणि लष्करी प्रशिक्षणासाठी केला जात होता। कुंगफू हे सेल्फ डिसिप्लिन साधण्यासाठीचे एक महत्त्वाचं साधन बनलं होतं। चीन आणि इजिप्शियन लोकांना स्ट्रक्चर तयार करून व्यायाम सुरू करण्याचं श्रेय दिलं जाऊ शकतं, परंतु ग्रीक लोकांनी खेळाडूंसाठी औपचारिक प्रशिक्षण सुरू केलं तेव्हाच फिटनेसला सांस्कृतिक मान्यता मिळाली। ग्रीक संस्कृतीत फिटनेसला लढाईतील कौशल्यासाठी आणि कमजोर शरीर मजबूत करण्यासाठी महत्त्व दिलं जात होतं। तेच भारतात बघायचं झालं तर इथे सुद्धा 4000 वर्षांपूर्वीच कुंगफू या मार्शल आर्ट्सच्या सुद्धा आधी कळारीपयट्टू सारख्या युद्धकला विकसित झाल्या होत्या, ज्याचा अभ्यास आजही भारतात केला जातो। सम्राट अशोकाच्या काळात त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीला आणि कळारीपयट्टू सारख्या खेळांमध्ये लोकांना भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं होतं। त्यानंतर गुप्त साम्राज्याचा काळ हा तर भारतीय फिटनेस संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला पाहिजे, कारण या काळात योग आणि आयुर्वेद यांचा विकास झाला। योगावर असलेला प्रसिद्ध ग्रंथ पतंजली योगसूत्र हा पतंजली यांनी याच काळात लिहिला। पुढे मुघलांनी भारतात आक्रमण केलं, त्या काळात भारतात मल्लयुद्ध हा कुस्तीसारखाच खेळाचा प्रकार प्रसिद्ध होता। पण मग मल्लयुद्ध आणि फारसी कोष्टी पहलवानी यांचा संगम होऊन आजचा कुस्ती हा प्रकार उदयास आला। पण महत्त्वाचा मुद्दा हा की मल्लयुद्ध या खेळाचे उल्लेख रामायणात सुद्धा सापडतात। आता या खेळांसाठी सुद्धा शरीरयष्टी धडधाकट आणि मजबूत असावी लागते आणि त्यासाठी दंड बैठका, सूर्यनमस्कार, सपाटे यासारखे व्यायाम प्रचलित असतील आणि आज सुद्धा ते व्यायाम केले जातात। पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यायामांचा शोध कधी लागला याचे काही ठोस पुरावे आपण देऊ शकत नाही। एक वजनी वस्तू वापरून कुस्ती पहलवान आणि मल्लयुद्धातील मल्ल हे सुद्धा व्यायाम करायचे आणि ती वस्तू म्हणजे मुदगर, जे लाकडाचं बनवलेलं असतं आणि ते दोन्ही हाताने उचलून फिरवायचं असतं। शारीरिक शक्ती सोबतच मुदगर वापरायला लक्ष आणि एकाग्रता लागते, त्यामुळे शरीरासोबतच माणसाचा मेंटल फोकस सुद्धा सुधारायला मुदगर मदत करू शकतं। आज मुदगर फक्त कुस्तीपटू तालमीत वापरतात, पण सर्वत्र आणि सर्रास वापरलं जातं ते म्हणजे डंबल्स। डंबल्सचा शोध प्राचीन ग्रीकमध्ये 2500 वर्षांपूर्वी लागला, तेव्हा त्यांना हेल्टरेस असं म्हटलं जायचं। आज डंबल्सचा वापर पाहिला तर हा शोध किती महत्त्वाचा होता हे कळतं। शरीराच्या विकासासाठी डंबल्स खूप महत्त्वाचे ठरलेत। जर डंबल्स नसते तर बायसेप्स, ट्रायसेप्स, बेंच प्रेस, शोल्डर आणि कित्येक व्यायाम प्रकार शक्यच नसते। व्यायामासाठी लागलेला आणखी एक महत्त्वाचा शोध, ज्याच्यामुळे आपण घरात किंवा 4 भिंतीतच कितीही हजार स्टेप्स कंप्लीट करू शकतो, ते ट्रेडमिलचा शोध मुळात व्यायाम करण्यासाठी लागलाच नव्हता। सर विलियम क्युबिट यांनी 1818 मध्ये धान्य भरडण्यासाठी ट्रेडमिलचं डिझाईन तयार केलं होतं, पण त्यांना नंतर सुचवलं गेलं की इंग्लंडमधील कैद्यांना शिक्षा देण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो आणि मग लंडन येथील ब्रिक्स्टन जेलमध्ये त्याचा वापर सुरू केला गेला। यामुळे कैद्यांना शिक्षा सुद्धा दिली जात होती आणि धान्यही दळलं जात होतं। त्या काही कैद्यांना जेलमध्ये सर्व सुविधा मिळत होत्या, त्यांना काही काम न करता फक्त आराम मिळायचा म्हणून काही लोक मुद्दाम अपराध करून जेलमध्ये जात। पण अशा शारीरिक मेहनतीमुळे लोक जेलमध्ये जाऊन मेहनत करायला पुढे घाबरू लागले। आता असा व्यायाम करण्यासाठी जेलमध्ये जाण्याची गरज नाहीये। पूर्वीपेक्षा आधुनिक उपकरणं आता जिममध्ये असतात, पण व्यायाम हा खासगी विषय। मग एका ठिकाणी एकत्र म्हणजे जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्याची पद्धत कशी सुरू झाली? जगात पहिली जिम कधी सुरू झाली
तर प्राचीन पारशियामध्ये लोक एकत्र येऊन पहलवानीसाठी व्यायाम करत, त्या जागेला झुरकाने म्हणत. ही जागा म्हणजे जगातील पहिली जिम असं म्हटलं जातं. त्यानंतर खऱ्या अर्थाने पैसे घेऊन मेंबरशिप देऊन जिम सुरू केली ती हिप्पोलिट ट्रियाट यांनी. त्यांच्या जिमचं नाव होतं जिम्नॅस्ट ट्रियाट, जी 1848 मध्ये ब्रुसेल्स, बेल्जियम मध्ये सुरू झाली होती. म्हणून हिप्पोलिट ट्रियाट यांना द फर्स्ट जिम मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. भारतात कुस्ती, कबड्डी यासारखे मैदानी खेळ होते, तेव्हा खेळाडू आखाड्यात किंवा मैदानातच व्यायाम करत होते. मग भारतातली पहिली जिम रघुवीर व्यायाम मंडळ याची स्थापना 1931 साली झाली. रघुवीर व्यायाम मंडळ जे श्रीरामुलू नायडू यांनी चेन्नईत सुरू केलं होतं. आज भारतात 96,000 पेक्षा जास्त जिम आहेत. व्यायाम आणि जिमचा इतिहास एवढा जुना आहे. पण व्यायाम हा जिमला जाऊनच केला पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या सोयीनुसार व्यायाम कुठेही करूच शकतो. फिट राहण्याचं रिझोल्यूशन आपण करूच शकतो. भले मग ते रिझोल्यूशन पूर्ण नाही झालं तरी काही हरकत नाही. आपण बदल घडवण्यासाठी रिझोल्यूशन केलं होतं हे समाधान तर आपल्याला राहील, नाही का? अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.